आता तिसरा प्रश्न बघा, त्रिकोण MNPच्या कोण N चा NQ हा दुभाजक आहे। आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर MNP हा एक त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये कोण N आहे आपल्याला दिसतोय। तर कोण N चा NQ दिसतोय बघा आपल्याला, हा NQ है ना, N चा NQ हा दुभाजक आहे। जर MN या ठिकाणी आपल्याला दिसतंय MN बरोबर 5, PN बरोबर 7 आणि MQ बरोबर 2.5 आहे, तर QP काढा। तर आपल्याला ही बाजू काढायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय दोन्ही त्रिकोणामध्ये छोट्याशा अशा फुल्या केलेल्या आहेत बघा ना, छोटंसं असं क्रॉस केलं। याचाच अर्थ आहे की दोन्ही त्रिकोण हे परस्पराने एकरूप आहेत असं त्याचा अर्थ होतो आहे ना। सो आता ही दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला QPची काय काढायची आहे तर किंमत काढायची आहे। आता सुरुवातीला बघा, आता त्रिकोण जो MNP आहे ना, तर त्याचा जो कोण N आहे तो रेषा NQचा दुभाजक आहे। ओके, मग आता आपण काय दुभाजक हा शब्द आहे म्हणजेच आपण इथं काय म्हणू शकतो तर बघा, तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेय या ठिकाणी आपण वापरू शकतो। म्हणजेच काय आहे तर बघा, ही बाजू आणि ही बाजू छेद या दोन बाजू कशा असणार आहे तर त्या एकरूप असणारच आहेत हे असं आपण मानूया। तर बघा, त्रिकोण MNPच्या कोण N चा रेखा NQ जो आहे तो दुभाजक आहे। आता बघा, त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे की दुभाजक आहे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार म्हणजेच ते जी गुणोत्तर आहेत ना, ते दोन्हीही बाजूंची गुणोत्तरे ऑलरेडी सारखी असणारच आहेत। कारण त्यांनी सांगितलं आहे की ते दुभाजक आहेत का असं त्यांनी विचारलं नाही, आपल्याला दुभाजक आहे की नाही हे साध्य नाही करायचं। त्यांनी सांगितलं आहे की दुभाजक आहेत आणि दुभाजक आहेत म्हणून आपण असं म्हणू शकतो की ते जे गुणोत्तर दिसत म्हणजेच PM दिसते आपल्याला, PM छेद PN है ना, आणि दुसरं गुणोत्तर आहे ते आहे PQ। कोणतं गुणोत्तर आहे बघा, तर ते MQ छेद PQ हे कसं असणार आहे म्हणजेच QP हे सारखं असणार आहे। त्याच्यानुसार आपण हे दोन्ही गुणोत्तर लिहू शकतो, NM छेद NP बरोबर काय असणार आहे तर MQ छेद QP असणारच आहेत, कारण का ते दुभाजक आहेत हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे। आता NM ची किंमत आहे बघा, ती 5 आहे, NP आहे 7, ठीक आहे। MQ आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 2.5 आणि QP आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे QP आपण आहे तसंच ठेवणार आहोत। ओके, आता आपण काय करूया, QPची किंमत काढूया। QP बरोबर आता बघा या ठिकाणी, आता QP बरोबर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकताय ही जी दोन विरुद्ध संख्या आहे ते पहिल्यांदा अंशस्थानी जातील आणि 5 जो आहे तो छेदस्थानी जाईल। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल बघा, तर 7 गुणिले 2.5 होईल आणि छेदस्थानी काय होणार आहे 5 होणार आहे, ठीक आहे। ही झाली QPची किंमत। आता बघा या ठिकाणी 2.5 आपल्याला दिसते आहे ना, आपल्याला हे जर 25 मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला 10 ने गुणावं लागेल। आता अंशस्थानी 10 ने गुणतो याचाच अर्थ आपल्याला छेदस्थानी सुद्धा 10 ने गुणावं लागेल।